आमची मार्गदर्शक ती, सर्वांमध्ये उत्साहाचं बीज पेरते ती, सन्मानाची शिदोरी लाभली जरी, नव्या कार्यासाठी सदा तत्पर ती. नमस्कार, तारा न्यूज प्रस्तुत तिच्या शौर्याची गाथा या विशेष कार्यक्रमामध्ये मी सुरेखा तुमचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमाअंतर्गत आपण विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांच्या यशाच्या गाथा मुलाखतीद्वारे आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत. आज आपल्या सोबत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना युवासेना युवती शहर प्रमुख माधुरी जाधव. तर यांना लहानपणापासूनच समाजकार्याची आवड आहे आणि गेली कित्येक वर्ष त्यांनी महिलांसाठी बरेच उपक्रम घेतलेत. राजकारण आणि समाजकारण याची सांगड घालत त्यांनी गेली अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि या कामाची पोचपावती म्हणून त्यांना सामाजिक, राजकीय, राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय असे एकूण 22 पुरस्कार मिळालेत. तर नमस्कार मॅडम. नमस्कार. तारा न्यूज मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. हो, जय महाराष्ट्र. तर मॅडम, तुम्ही आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम केलेत, राजकारणात असोत किंवा इतर कोणतेही असतील, तर त्याच्यामध्ये तुमचे कार्य अगदी कौतुकास्पद आहे. तर ही सगळं करत असताना तुम्हाला कोणती आव्हाने आली होती का किंवा कोणत्या आव्हानांना सामोरे जावं लागलं होतं का? तसं बघायला गेलं तर घरापासूनच माझी सुरुवात होती. कारण छोटे छोटे कार्यक्रम किंवा छोटे कार्यक्रम घेऊन किंवा छोटे कार्य करून सामाजिक असू दे किंवा राजकीय असू दे यामधून मी करत होते. आणि घरातनं प्रत्येक घरामध्ये असे तुम्हाला 19-20 लोक मिळणार की ज्यांना आवडतंय, ज्यांना आवडत नाही. आणि थोडंफार मला पण आलं, पण मी ते फेस करतच पुढं सरकत गेले. आणि आज ते लोकच मला म्हणतात की बरं झालं तू करत राहिलीस. तर या सगळ्याची सुरुवात तुम्ही कधी केली आणि प्रेरणा कशी मिळाली तुम्हाला? मला प्रेरणा म्हटलं तर स्वतः मी जेव्हा बघायचे, जेव्हा आपल्याला कुणाचा पाठिंबा नसतो तेव्हा आपण कुणाची तर मदत घेतो. मग ते असे मदत करणारे एक समाज सुधारक असतात किंवा सामाजिक लेवलची लोक असतात, ते मला मदत करायचे. तेव्हा मला वाटायचं अरे आपल्याला तर कुणाच्या तर मदतीनं आपल्याला काही गोष्टी मिळतात. ॲडमिशन्स असू दे कॉलेजमध्ये माझं, किंवा मला एखाद्या म्हणजे एखादं डॉक्युमेंट असू दे, म्हणजे पॅन कार्ड जरी काढायचं झालं किंवा ड्रायव्हिंग लायसन्स जरी काढायचं झालं तर माझे काका त्यावेळेला RTOला होते जेव्हा मी कॉलेजला होते तेव्हा. मग त्यावेळेला माझं निघाल्यावर मी माझ्या कॉलेजमधल्या मुलांचं काढायला गेले, कारण का माझे काका RTOला होते म्हणून. मग तिथून माझी सुरुवात झाली की मी करायला लागले. त्याच्यामध्ये बेनिफिट वगैरे काय नव्हतं, असू दे माझ्यामुळं कुणाचं तर काम होते हेच फक्त. अच्छा. तर आतापर्यंत तुम्ही बऱ्याच फाउंडेशन मार्फत अनेक उपक्रम राबवले, तर काय सांगाल मॅडम याबद्दल? मी उडान फाउंडेशन तर्फे काम चालू केलं. तेव्हा भरपूर लोकांनी, मी काम करते म्हणून भरपूर लोकांनी मला सपोर्ट पण दिला. पण काही गोष्टी अशा झाल्या की ज्यामुळे मी तिथून बाहेर पडले की नाही, आपल्याला दुसरं काहीतरी बघावं लागेल. आणि काही गोष्टींमध्ये आपल्याला पटत नव्हतं. मग तिथं भूषण लाड म्हणून आहेत उडान फाउंडेशनला, ते अगदी माझ्या भावासारखे आहेत. त्यांनी मला खूप समजवलं की नका. मी म्हटलं दुसऱ्या मुलींना मी तयार करते, दुसऱ्या बायकांना मी तयार करते आणि मी इथून बाहेर. आणि तसं माझं पण थोडंसं घरचं पण थोडंसं होतं बघायचं. त्यामुळं मला तिथून बाहेर पडून मी माझं थोडं घरचं थोडंसं माझं कामाचं लेवल, म्हणजे जी घरातली माझी बिघडली होती घडी, ती मी व्यवस्थित केली. पहिला जरा घरातल्यांना पटवून दिलं की नाही मला हे करायचं, आणि हे त्यात माझे 1-2 वर्ष गेले. नंतर मग परत माझी सुरुवात ही शिवसेनेपासून झाली. अच्छा. मग महिलांसाठी आतापर्यंत कोणते उपक्रम घेतलेत तुम्ही? महिलांसाठी मी भरपूर उपक्रम घेतलेत. छोटे का असेना, म्हणजे BC असेल किंवा एखादा बचत गट असेल ते घेतलेले आहेत. परत आत्ता परवा मी 1 मार्चला कार्यक्रम घेतला महिला दिनानिमित्त. आमच्या संपर्क प्रमुख आल्या होत्या, अक्षया महाडिक मुंबईवरून. त्यांच्या हस्ते आणि संजय पवार साहेबांच्या हस्ते मी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम केला. वेशभूषा आणि पाककला स्पर्धा, ह्या 2 स्पर्धा आपण नाव नोंदणी अगोदर ठेवली होती आणि महिलांनी भरपूर उत्स्फूर्त प्रतिसाद त्या कार्यक्रमाला दाखवला. आणि ते महिला मला म्हणाल्या की तुम्ही असे कार्यक्रम सारखे घेत जावा. अच्छा.
तर तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शहर प्रमुख आहात, तर मॅडम यांच्या विचाराचा प्रभाव तुमच्यावर कसा पडला? तसं बघायला गेलं तर बाळासाहेब ठाकरे आमचे जे हृदय सम्राट म्हणतात, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना आमचं पक्ष आहे आणि त्यांचे विचार मी लहानपणापासून ऐकत होते. माझे सगळे मुंबईला जे माझी सासरेची फॅमिली आहे ती सगळी त्यांनाच मानणारी आहे आणि त्यांचे विचार आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. पण मी 20% राजकारण कधी केलेलं नाही, 100% समाजकारणच केलंय. अच्छा. त्यामुळं मला त्यांचे विचार आवडतात आणि स्वाभिमानानं राहिलं पाहिजे, अभिमान कधी नसावा, हे मला त्यांचे विचार आवडतात. तर आतापर्यंत तुम्हाला 22 पुरस्कार मिळाले, तर ही खरंच कौतुकाची गोष्ट आहे. तर यापैकी कोणता पुरस्कार तुम्हाला लक्षात राहण्यासारखा मिळालेला आहे? मला ॲक्च्युली 2 लक्षात राहिलेत. पहिला म्हणजे मला आपले आत्ताचे ॲडिशनल SP मॅडम आहेत, जयश्री देसाई मॅडम, पोलीस अधीक्षक, त्यांच्या हस्ते मला जो मिळाला होता पुरस्कार, तो मला पहिला पुरस्कार तो माझा होता महिला दिनानिमित्त. तो मला आठवणीत राहणार. आणि दुसरा मुंबई राज्यस्तरीय पुरस्कार जो मिळाला मला मुंबईतर्फे, तो मला एक लक्षात राहणारा आहे. अच्छा. तर तुम्ही आता आऊसाहेब मंच चालू करताय, तर या मंचातर्फे तुम्ही कोणते उपक्रम घेणार आहे किंवा याचा मोटिव्ह काय असणार आहे या मंचचा? आऊसाहेब मंच आपण आता म्हणजे त्याच्या अगोदरी सांगते, मला काहीतरी चालू करायचं होतं. अच्छा. कारण कसं आहे, पद आज असेल नसेल आपल्याला नाही माहिती. मग आपल्याला सामाजिक कार्य करायचंच असेल तर स्वतःच्या आपल्या एखादं फाउंडेशन किंवा मंच काढून तिथून महिलांना आपण एकत्र करून त्यांना काहीतरी करावं म्हणून मी आऊसाहेब मंच, आऊसाहेब विचार मंच, म्हणजे आपले ज्या जिजाऊ आहेत त्यांच्या विचारांना चालणारी मी व्यक्ती आहे आणि त्यांच्या विचारांना मी प्रेरित आहे. त्यामुळे मला ती प्रेरणा सगळ्या घरोघरी पोचवायची आहे. मग ते आत्ता मी गणपतीमध्ये त्याचं ओपनिंग केलं. आत्ता मला त्याच्यामधनं भरपूर कार्यक्रम घ्यायचे आहेत आणि असेच कार्यक्रम मी घेत राहीन. मला मी आता गडकिल्ले स्पर्धा घेणार आहे त्या मंचातर्फे. परत महिलांसाठी एक मी म्हणजे सेल्फ डिफेन्स ते मी शाळेमध्ये तो कार्यक्रम त्या मंचतर्फे राबवणार आहे. कारण शाळेच्या मुलींना पण ते प्रशिक्षण मिळालं पाहिजे, कारण आता काळाची पण गरज आहे. हो, म्हणूनच आपल्याला त्यातनं हे करायचं आहे, काम करायचं आहे. बरेच असे कार्यक्रम पुढे येत राहतील, हे चॅनलच्या माध्यमातून पण येईलच. मग तुमच्या शुभेच्छा असतीलच. असणार नक्की मॅडम. तुम्ही इतकं छान कार्य करताय, तर तारा न्यूजच्या नेहमी शुभेच्छा तुमच्या पाठीशी असतील. आतापर्यंत महिलांसाठी तुम्ही बरेच उपक्रम घेतलात, तर यातला कोणता उपक्रम अभिमानास्पद किंवा एकदम असा त्यातून काहीतरी आपल्याला प्रेरणा मिळाली असा कोणता उपक्रम तुम्ही घेतलात का? मी बरेच उपक्रम घेतलेत. तसं बघायला गेलं तर आत्ता मी मध्यंतरी हे सावित्रीबाई फुले जे हॉस्पिटल आहे आपल्या कोल्हापूरमधलं, तिथे मी ब्लँकेट्स वाटप वगैरे केला. ते केलं. त्याच्या अगोदर पण मी 2-3 असे मोफत थाळी भोजन वगैरे केलं. म्हणजे असे कार्यक्रम माझे असतातच. असं स्पेसिफिक मी एक नाही सांगू शकत, कारण मला सगळेच आवडतात, कारण मी सगळेच मनापासून करते. आता नवरात्र चालू आहे, तर नवदुर्गेच्या पार्श्वभूमीवर महिला सक्षमीकरणासाठी काय करायला हवं असं तुम्हाला वाटतंय? काय महत्त्वाचं आहे या काळात? आता बघायला गेलं तर पूर्वी कसं होतं, चूल आणि मूल असायचं. बरोबर. महिला एवढी बाहेर पडत नव्हती. आत्ता प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री पुढे आहे, पण आज ती सेफ नाही आहे. शिकले पण तिला स्वतःचं संरक्षण करता येत नाही आहे. मग प्रत्येक महिलांनी किंवा प्रत्येक युवतींनी, प्रत्येक लहान मुलींनीसुद्धा ते प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. जर आज महिला सक्षमीकरण जे आपण म्हणतो, आज ती शिकतीये, तिचे आईवडील सगळं शिकवत आहेत, पैसे घालून शिकवतात, ती मुलगीही आतोनात कष्ट करते,
आज कोलकात्यासारख्या ठिकाणी काय झालं, ती मुलगी किती एज्युकेटेड होती, चांगल्या म्हणजे अजून थोड्या दिवसाने ती डॉक्टरच पूर्ण त्या महिलेनं स्वतःचं संरक्षण स्वतः करण्यासाठी तिला आत्ता काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे सेल्फ डिफेन्स असू दे, कराटे असू दे, किंवा बऱ्याच आपल्याला ॲक्टिव्हिटीज आहेत ज्याच्यातनं आपण आपलं संरक्षण करू शकतो. आणि IQ आपला चांगला पाहिजे. आपल्याला कळलं पाहिजे की समोरची व्यक्ती कुठल्या इंटेन्शननं बोलते, काय बोलते. जरा ती व्यक्ती जेव्हा जी महिला आहे किंवा जी युवती आहे काम करताना त्या आजूबाजूला तिचं बारीक लक्ष असलं पाहिजे की आपल्याला काय पुढे धोका नाही आहे ना. आपल्याला इंडिकेशन्स येत असतात ते तिनं ओळखलं पाहिजे. कारण पुरुषांना जेवढं संकेत देणारे, जे इंडिकेशन्स देणारे म्हणतो ना आपण, ते मिळत नाहीत. म्हणजे त्यांना तेवढं देवानं दिलेलं नाही. पण आपल्याला एक लहान म्हणजे आजी नातेपासून एक म्हणत आलेत बघा की महिलांना एक दिलेलं आहे की देणगीच आहे ओळखण्याची, मन ओळखण्याची महिलांना, मुलींना देणगीच देवानं दिलेली आहे. हे तर म्हणजे माहिती आहे ना. हां, मग तसं त्या महिलेनं ओळखलं पाहिजे, मुलींनी ओळखलं पाहिजे. बारीक लक्ष पाहिजे प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना. म्हणजे ती जी गोष्ट आहे घडताना सुद्धा आपल्याला इंडिकेशन येतात की हे पुढं घडू शकते. तिथं त्या मुलीनं काय त्याच्यावरती ॲक्शन्स घेता येईल, त्यासाठी स्वतः सेल्फ डिफेन्स किंवा कराटे ह्यासारखे करून मगच ती पूर्ण महिला सक्षमीकरण होऊ शकते. नुसतं शिकलं म्हणून नाही होणार, किंवा नुसतं क्षेत्रामध्ये काहीतरी बनली म्हणून नाही होणार. असं आहे. तर मॅडम, तुम्ही महिलांना खूप छान असं म्हणजे माहिती दिलेली आहे. तर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत असताना या दोन्हीची सांगड घालून किंवा नियोजन तुम्ही कशा पद्धतीने करता? मी समाजकारण हे समाजकारण ठेवते, त्याच्यामध्ये राजकीय कुठलं आणत नाही. आणि राजकारणात समाजकारण आणते. कारण समाजकारण जेव्हा समाजकार्य करत असतो आपण त्यावेळेला राजकीय लोकांची पण मदत होते. सपोज माझ्या भागातले काही लोक आहेत, त्यांना काही म्हणजे ॲडमिशन्स असतील किंवा काही कामं असतील, दवाखान्याची बिलं वगैरे, किंवा एखादा पेशंट ॲडमिट करायचा असेल, तर आजपर्यंत आपण कधी 1 रुपया नाही, उलट मी आले, भेटले, मीच त्यांना चहा पाणी दिलं, मीच त्यांना नाश्ता दिलाय, असं झालेलं आहे. ते लोक म्हणतात पण की अहो मॅडम, आमचं काम आहे, तुम्ही नाही. म्हणते तुमचं जरी काम असलं तर ते माझं कर्तव्य आहे. तुम्ही माझ्या इथं आलाय, माझ्याकडून तुम्हाला चहा नाश्ता मिळाला पाहिजे. मग मी मिक्स कधी करत नाही. मी एका पोस्टवरती आहे किंवा मी एखाद्या पदावरती आहे, मग त्याचा मी फायदा घेऊ आणि हे कधीच नाही. हे मला जमणार पण नाही. तर मॅडम, आता तुम्ही सामाजिक सांगितलं, राजकीय सांगितलं, या दोन्ही क्षेत्रात तुम्ही अगदी अग्रेसर आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या व्यतिरिक्त तुमच्या आणखी कोणत्या हॉबीज आहेत का? हां, नक्की आवडेल सांगायला मला. मी ॲक्च्युली जेव्हा राजकारण जॉईन म्हणजे होणार होते त्याच्या अगोदर मी सिरियलमध्ये काम केलेलं आहे. म्हणजे मला ॲक्टिंगची खूपच आवड होती. मी थिएटर आर्टिस्ट आहे. परत मी नाटकात वगैरे काम केलेलं आहे. परत सिरियलला काम केलेलं आहे. बरेच सिरियल्स आहेत. जीव माझा गुंतला, त्याच्यामध्ये मी निगेटिव्ह रोल 2 वेळा केलेला आहे. परत सुंदरी सिरियल सन मराठीची आहे, त्यामध्ये पण मी डॉक्टरचा वगैरे रोल केलेला आहे. असे बरेच सिरियल आहेत जिथे मी छोटे मोठे रोल केलेत. मला आवड आहे. आणि फक्त मुंबईला मला जाता येत नाही, कारण माझं संसार असल्यामुळं, मी माझ्या मुलगीचं एज्युकेशन असल्यामुळं मला तिकडे जाता येत नाही. तर तिकडे पण मला बोलवतात की तुम्ही या, 15 दिवसाचं शूट आहे, महिन्याचं शूट आहे. पण मी जरासं तिकडे राहण्याचा म्हणा किंवा इकडे फॅमिलीकडे दुर्लक्ष होणार म्हणून मी जात नाही आहे. हो. तर मॅडम, तुम्ही हॉबी तर सांगितली, तर आता येणाऱ्या काळात कोणते उपक्रम हाती घेण्याची तुमचा मानस आहे किंवा ध्येय आहे? मला महिलांसाठी आणि मुलींसाठीच काम करायचं आहे. उपक्रम भरपूर आहेत. थोडंसं पाठबळ मिळलं पाहिजे, कारण सगळ्याच गोष्टी लगेच एका दिवसात घडतात असं नाही. त्या गोष्टींसाठी थोडासा वेळ, सगळं म्हणजे एखादा कार्यक्रम घ्यायचा म्हटला तरी प्रिंटिंग आलं, म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत. पण मी एक सांगते की महिलांसाठी मी जास्त कार्यक्रम घेणार. हां, महिलांचं एकतर सेल्फ डिफेन्सचा घेणार,
तो तर आहे. आणि एक 2 आहेत माझ्या डोक्यामध्ये जे महिलांसाठी मी महिलांना खूप आवडणार ते कार्यक्रम म्हणून नाही, त्यांना एक घर बसल्या काहीतरी काम असू दे. कारण बऱ्याच महिला अशा आहेत की ज्यांना बाहेर पडता येत नाही आज. म्हणजे त्यांचे प्रॉब्लेम त्यांना माहिती. आपण म्हणू शकत नाही की तुमचं सगळं सोडा आणि बाहेर पडा, नाही बोलू शकत. त्यांना घर बसल्या काय आपण करू शकतो याच्यावर माझा जास्त फोकस आहे, त्याच्यावर माझं काम चालू आहे. फक्त कसं आहे, आज केलं आणि महिनाभरानं ते बंद पडलं असं नको. त्या महिलांना परमनंट काम मिळू दे आणि त्यांना एक त्यांचं आर्थिक भक्कम होऊ दे, हे माझं ध्येय आहे. त्यामुळे मी त्या गोष्टीसाठी भरपूर पुण्यापर्यंत माझं चालू आहे कॉन्टॅक्ट. आणि त्या महिलांना मी घर बसल्या काम असं देणार आहे की जेणेकरून प्रत्येक महिला घरी बसून ते करू शकते आणि आनंदाने करू शकते. तर मॅडम, तुमचं ध्येय अगदी खूप सुंदर आहे. तर आजच्या पिढीला सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात येण्यासाठी कसं प्रोत्साहित कराल तुम्ही? नक्कीच मी म्हणते सामाजिक कार्य जर करणार असाल कोणी, तुम्ही करू शकता. असं काय नाही की त्याला प्रोटोकॉल आहे वगैरे. समाजकार्य म्हणजे समाजकार्य करायला काय असं लेबल लागत नाही आपल्याला. आपण जाता जाता सुद्धा एखादी छोटीशी मदत केली तर ते पण समाजकार्य होऊनच जातं. फक्त युवा पिढीनं समाजकार्य करताना किंवा समाजकारण करताना किंवा राजकारण करताना पहिला स्वतःचं शिक्षण बघितलं पाहिजे. शिक्षण सोडून तुम्ही काही करू नका. आधी तुम्ही शिक्षण घ्या, तुम्ही पहिला स्वतःच्या पायावर उभं राहा. कारण तुमची जर आर्थिक स्थिती जर ढासळलेली असेल तर तुम्ही दुसऱ्याला मदत काय करणार. म्हणून पहिला युवा पिढीने पहिला शिक्षण आणि करिअर केलं पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही स्वतः जर भक्कम असाल तर तुम्ही कधी कुणाला मदत करू शकता. तर आज आपल्याला माधुरी मॅडमनी महिलांसाठी घेतलेले उपक्रम आणि त्यांच्यासाठी आगामी योजना काय आहेत याची माहिती दिली. त्याचबरोबर युवा पिढीलाही त्यांनी खूप छान असा संदेश दिला आहे. तर मॅडम, तुमच्या पुढील वाटचालीसाठी तारा न्यूजकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज तुम्ही तारा न्यूजला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.